अच्छी गेंदबाज या नीलेश की। बिल्कुल रोशन स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं। खुटारी प्रीमियर लीग KPL 2021 का आयोजन और पहले मैच। राइट मोर द विकेट, शॉट गेंद इस बार देखा जाए गली और पॉइंट के बीच से खेला हुआ शॉट, गेंद जा रही है सीमा रेखा का दर्शन लेने के लिए, लेकिन वहां रुक गई है और इसी के साथ ये तीसरा रन दौड़ के पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में काफी खूबसूरत तालमेल देखने को मिल चुका है और इस 3 रनों के साथ स्कोर पहुंचा है बाउंड्री है, तो 4 रन आए। स्क्वायर कट कर दिया था, क्या है अंपायर देखिए, तो 3 ही रन है। यस 3 रन, थोड़ी सी गलती हुई और स्कोर पहुंचा है रॉयल किंग ग्रुप का 28 के घर में। अट्ठाईस स्कोर। साहिल स्ट्राइक के ऊपर, नीलेश की गेंद रफ्तार से गेंदे फेंक रही। इस बार देखा जाए हल्के हाथों से गेंद को फ्लिक किया है ऑन साइड के ऊपर। इसी के साथ ये दूसरा रन पूरा करने जा रहा है, रन का मौका, लेकिन थ्रो खराब आया है। बैकअप के लिए था इसीलिए यहां रन बच गए, मगर 2 रन लेने में बल्लेबाज साहिल कामयाब बने। 2 रनों के साथ साहिल ने खुद का खाता ओपन किया, टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। स्कोर पहुंचा है रॉयल किंग ग्रुप 11 टीम का स्कोर है 30, 4 विकेट के नुकसान पे। शिरडी वाले देवेश 2 कैचेस पकड़ लिया था, वही फील्डर है लेकिन गेंदबाजी करने के लिए आए देवेश। रोशन स्ट्राइक है, शॉर्ट गेंद रखी हुई है, इसे पुल कर दिया है। डीप बैकवर्ड्स कर खिलाड़ी गेंद को उठाने फंबल हो गए और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट इस 22 यार्ड की पट्टी के ऊपर देखने को मिल चुका और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचाए 32 के घर में। चमकदार ट्रॉफी फॉर्चून इवेंट हमारे राजेंद्र दादा म्हात्रे इनके नेतृत्व में इनके सभी सदस्यों ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर ये फॉर्चून इवेंट का दबदबा आज महाराष्ट्र के बाहर भी हो चुका है। ये इनकी मेहनत है। तो ये वाइड गेंद आई, एक सिंगल के साथ स्कोर 33 के घर में। यस कंस्ट्रक्शन और निधि 11 कैप्टन टॉस करने के लिए आई है। शॉर्ट गेंद थी लेकिन इसका फायदा उठाने में बल्लेबाज कामयाब नहीं बने। लेग बाई का इशारा आया मगर एक सिंगल मिलेगा, सिंगल के साथ स्कोर 34। यस और अच्छी गेंद थी लेकिन विकेट कीपर यहां लगभग देखा जाए जो हमारे रविकांत जी म्हात्रे इन्होंने इस गेंद को छोड़ दिया। एक सिंगल मिलेगा, स्कोर 35। गोवर्धन म्हात्रे की तरफ से 500 रुपए का इनाम है विकेट के लिए, देवेश के लिए। बस देवेश की हेयर स्टाइल देखिए विराट कोहली जैसे।
आकाश तारेकर के कड़े पायन है, लेकिन इसी बीच ये ऑफ स्टंप के बाहर अंपायर ने उससे वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 36 के घर में। जोरदार हिट करने गए थे, लेकिन गेंद बल्ले का यहां संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद चली गई है। और क्रिकेट में कहते हैं कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। देवेश के लिए 500 रुपए का इनाम है गोवर्धन साहब की तरफ से। और ये उड़ाया, कैच की संभावना, पकड़ लिया डीप मिड विकेट के ऊपर। इसी के साथ विकेट नंबर या 5वां ड्रेसिंग रूम में रॉयल किंग ग्रुप टीम को लगा धचका। हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। महाराज, जिथपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी पावनखिंड लढवीतच राहील। अशा शूरवीर मावळ्याला घेऊन ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजाला तिवार तिवार मानाचा मुजरा। स्कोर पहुंचा है 36 के घर में, 4 ओवर खत्म हो गए। यस टॉस के लिए यस कंस्ट्रक्शन और निधि 11, यस कंस्ट्रक्शन के कप्तान है प्रकाश जी और निधि 11 के कप्तान है नीरज जी। इनके मालिक है नंद कुमार जी म्हात्रे यस कंस्ट्रक्शन के, और निधि 11 के मालिक है वीरेंद्र जी म्हात्रे। सन्माननीय जीडी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेक करायचा आहे। हॅलो हॅलो हॅलो, तर आपण करतोय नाणेफेकी। इथे पुढची मॅच आपण पाहू शकाल। यश कंस्ट्रक्शनचे कर्णधार आणि निधी 11चे कर्णधार। आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथे होईल दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी। मनीष गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए आए हैं। पारी का स्लॉग हो रहे, डेथ हो रहे, दया नहीं माया नहीं, हानिमारी का हो रहे। शॉर्ट गेंद हवा में लॉप किया है, फील्डर कोई मौजूद नहीं, नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है। और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया बल्लेबाज यहां कल्पेश ने 2 रन के साथ खाता खोला और 2 रनों के साथ रॉयल किंग ग्रुप 11 टीम का स्कोर पहुंचा है 38 यानी कि 38। 5 गेंदे शेष। केपीएल खुटारी प्रीमियर लीग, एक शॉट थर्ड मैन गली और शॉट कवर ऑफसाइड के ऊपर उड़ाया, खिड़की चंपा, खुश हुई लंबा, देखो पहले लंबा छक्के के ऊपर खंबा खड़ा। सिंगल के साथ रॉयल किंग ग्रुप 11 टीम का स्कोर है 45। 3 गेंदे शेष। साइल स्ट्राइक के ऊपर, साइल ऑन साइड के ऊपर मिड विकेट के ऊपर 1 बाउंड के साथ गेंद को पकड़ लिया। रनर का मौका, आउट हो सकते खिलाड़ी, क्योंकि खिलाड़ी पॉपिंग क्रीज के अंदर पहुंचे ने, आधे रास्ते में खड़े रह गए। विकेट नंबर 6 ड्रेसिंग रूम में, स्कोर पहुंचा है 46।
नए बल्लेबाज राहुल, 2 गेंदे शेष। और ये किनारा लगा है, शॉट, थर्ड मैन खिलाड़ी, रनआउट का मौका हो सकता है, लेकिन बल्लेबाज राहुल पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे। तो इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 47। रॉयल किंग ग्रुप टीम का स्कोर है 47। मैच चल रही रुद्र इलेवन के खिलाफ। टॉस जीतने के बाद रुद्र इलेवन टीम ने लंबा 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 डीप मिड विकेट के ऊपर शानदार आलीशान छक्का आया। कल्पेश ने व्यक्तिगत 15 रनों की नॉट आउट पारी खेली। वेल डन। 2 छक्के, दमदार छक्के, एक सामने, एक डीप मिड विकेट के ऊपर। कल्पेश जी मात्रे सुंदर बल्लेबाजी। रन बन चुके हैं रॉयल किंग ग्रुप टीम का 53 स्कोर हो चुका है। 54 रनों का टारगेट, 54 रनों का टारगेट रुद्र इलेवन टीम। कमान निधि 11 और यस कंस्ट्रक्शन दोनों कप्तान टॉस करने के लिए तुरंत कमेंट बॉक्स से संपर्क कीजिए। जीतने के लिए 54 रनों की जरूरत है 30 गेंदों में रुद्र इलेवन टीम को। वक्त बताएगा, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, लेकिन खुटारी प्रीमियर लीग का ये पहला दिन और पहले मैच में पहली इनिंग में शानदार बल्लेबाजी हुई बल्लेबाज कल्पेश मात्रे की। 2 छक्के, एक डबल, एक सिंगल के सहायता से 15 रनों की नॉट आउट पारी खेली। तो चलते हम इस मैच का एक बार फिर से अंक को देखकर हाल बताने के लिए, इस मैच कौन जीतेगा हम सुनते हमारे मराठी का सुमधुर आवाज है सौरभ पाटिल, मैन फ्रॉम देवी चपाड़ा। हम आपकी जीत सर। थँक्यू सो मच अमित म्हात्रे सर. पेन होई त्यांचा आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला. आला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं क्रिकेट स्पर्धेमध्ये खुटारी प्रीमियर लीग 2022च्या या 4थ्या वर्षामध्ये प्राधापन केलेली अविश्वसनीय क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची ही मायभूमी आणि क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती ही रंगलेली मॅच आपण पाहतोय. पहिलं बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा लगवल्या रॉयल किंग ग्रुप 11 संघानं 53-54 धावेचं लक्ष्य आणि मात्र 54 धावेचं लक्ष्य पार करावं लागेल या बला बॅटिंग करणाऱ्या रुद्र 11 टीमला. चला फलंदाज पाठवा मैदानामध्ये. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विंद्रम कुरमदेव सर्व कार्य सुसर्वदा. श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राच्या राजदैवत ना हक्कासाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. हिंदुत्वाचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन करून कुलस्वामिनी कुलदेविता आई एकवीरा. आणि आज मंगळवार आणि या मंगळवाराच्या वारा निलेश म्हात्रे आणि मनीष म्हात्रे या मैदानावरती मी म्हणे शेवटच्या बॉलवरती षटकार मी मारला ना तो कल्पेशनं, तो षटकार कुठेतरी ना या मॅच साठी संजीवनी देणारा षटकार आला. कुठेतरी मी म्हणे ना स्कोर स्टेबल कित्येक वेळेला आम्ही शेवटच्या बॉलवरती षटकार पाहतो ना ती मॅच ना रंगाचा शेवटच्या मोमेंटला येत असते मित्रांनो. ही क्रिकेटची मायभूमी आणि क्रिकेटची पंढरी. मी म्हणे ना छोटे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल खेळताना. या क्रिकेटने ना अक्षरशः माणसाला वेळ लावलं, अक्षरशः रक्तामध्ये नसा नसामध्ये या छोट्या मुलांच्या माध्यमातून क्रिकेट पाहतोय या कुठारीच्या या मायनगरीमध्ये. अल्लाह तमाम लडक्या प्रेक्षकांचं मान्यवरांचं करतोय हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला सामना आपण सुरू करा. पंचाच्या भूमिकेत जयदास म्हात्रे, मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच विनायक म्हात्रे. आज मी म्हणे ना अख्खा खुटारी गेला का, अख्खा खुटारी
पूर्ण गाव या स्पर्धेवरती अधिराज्य गालवेल. मी म्हणणं अजय, यातून काही यंगस्टर सुद्धा आपल्याला काही खेळामध्ये विशाल मात्रे सारखा यंगस्टर भेटला, आकाश मात्रे सारखा भेटला, विकी सारखा भेटला, किरण मात्रे सारखा भेटला. अक्षरशः क्रिकेटने लहान मुलांना वेळ लावलं, अक्षरशः वेळ लावणारा हा खेळ म्हणजे अक्षरशः क्रिकेट. क्रिकेट जर इंग्लंडमध्ये खेळला असेल ना तर या महाराष्ट्राला नव्हे तर या भारताला क्रिकेटने वेळ लावला. इथे सामना सुरू होईल. स्वतः कर्णधार मयूर मात्रे गोलंदाजीवरती मात्र कर्णधार सज्ज होईल. पहिलाच बॉल P1चा पॉर्पेचा पहिला बॉल राईट मोर विकेट निलेश मात्रेसाठी. आताचा बॉल सूर्य बॅटची येणार आहे, चेंडू मागे चालला. हा चेंडू मात्र जाईल चौकार बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा येणार आहे दुसऱ्या इनिंगचा पहिला चौकार. ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य गोविंददादा मात्रे यांना विनंती करतोय, गोविंद गायकर यांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती. वेलकम शैलू दादा म्हात्रेला पाहू शकाल आमच्या व्यासपीठाच्या समोर. पहिल्याच बॉल वरती नजागीर पाहायला भेटली. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं उडवलाय. मिन विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे राहुल चेंडूवरती येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 6 धावा बघू शकाल. मी म्हणेन ना एखादा कॅप्टन बॅटिंग करतो तर दुसरा कॅप्टन मी म्हणेन ना या वेळेला बॉलिंग, म्हणजे कॅप्टन मध्ये इथं बॅटल पाहायला भेटेल. मी म्हणेन ना मयूर मात्रेला अनुभव आहे आणि त्याबरोबर निलेश मात्रेला क्रिकेटचा मात्र खूप. नोस्नेकला मनीष मात्रेला बघू शकाल. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला आले होते, स्ट्रोक लगवायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क जुळला नाहीये, निर्धाव चेंडू इथे. आणि हा चेंडू आलाय निर्धाव या मैदानावरती. चांगली गोलंदाजी मी म्हणेन ना आता मात्र मयूर मात्रे करत असताना या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल खूप चांगला. अपील जोरदार मी म्हणेन अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा येतोय निर्धाव. या क्रिकेटची मायभूमी ना क्रिकेटची पंढरी नेहमीच काय म्हटलं जातं, या क्रिकेटनं लहान मुलांना अक्षरशः वेळ लावलं. लहान मुलांबद्दल आम्ही थोडी माहिती नंतर तुम्हाला आम्ही संध्याकाळच्या सत्रापर्यंत दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच देऊ. क्रिकेट खेळा हे गरजेचं आहे, पण नक्कीच याच्यानंतर आपण माहिती सुद्धा देऊ लहान मुलांबद्दल. आताचा बॉल फक्त हलक्या हाताने कट केली आहे. पंचांचा इशारा इथे नो बॉल. हा चेंडू नो आहे. जयदास मात्रेनं इशारा केलाय नो चेंडू लाईनचा नो आहे आणि चेंडू असेल हा फ्री हिट. तर माननीय श्री अतिथीगण किसन शेठ म्हात्रे हे जी उपस्थित आहे त्यांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शुभ सकाळ. प्रीत हॅलो हॅलो. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा 12 धावा. 12 धावा धावफलकावरती पाहू शकाल. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता इथे इनफिटच्या वरनं उडवायचा होता. मिड ऑफला शेल गडी क्रमांक पहिला मनीष मात्रेला देतोय. परतीचा इशारा मयूर मात्रे गोलंदाजी करत असताना आणि लागणाऱ्या मैदानावरती पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या रुद्र 11 टीमला. तर इथे नाणेफेकी केली जाईल. यस कंट्रॅक्शन त्यांच्या अगेन्स्ट निधी 11 मध्ये नीरज म्हात्रे आणि प्रकाश म्हात्रे सिनियर आणि ज्युनियर यांच्यामध्ये ही क्रिकेटची पंढरी पाहू शकाल. दोन्ही कर्णधार कित्येक वर्षाचा अनुभव आहे प्रकाश म्हात्रेला. क्रिकेटचा फिरकीगर म्हणजे मी म्हणेन खुटारी गावचा प्रकाश म्हात्रे आणि त्याच्या अगेन्स्ट नीरज म्हात्रे यंगस्टर आहेत. किसनदादा म्हात्रे यांच्या हस्ते आम्ही करतोय नाणेफेकी. षटक क्रमांक 5 षटकाची ही मॅच राहील आणि मॅच ना खुटारी प्रीमियर लीग मध्ये आणि इथे नाणेफेकी केली जाते आणि छापा कॉल दिलाय. तर नाणेफेकी जिंकले मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. 2 मिनिट थांबा आपण करणार. तर नीरज मध्ये नाणेफेकी जिंकली आहे
तर काय निर्णय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. खुटारी प्रीमियर लीग या इथला 4था वर्ष आपण पाहतो आणि 4थ्या वर्षामध्ये प्राधान्य होती ही स्पर्धा. समोर सिनियर खेळाडू प्रकाश मात्रे स्वतः टीमचा कर्णधार आहे, चांगला गोलंदाज आहे. काय म्हणशील किती फिल्डिंग करत असताना मात्र किती समोर संघाला किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-50. 40-50 धावेचा रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत? कारण की खुटारी प्रीमियर लीग म्हटल्यावरती ना मी म्हणे नवनवीचित खेळाडू आपल्या टीममध्ये असतील, त्यात मध्ये शंका नाही. कोणते असे गोलंदाज आहेत की मी म्हणे ना समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल? आकाश आहे, आशिष आहे, मी आहे, अजून करण आहे. आणि या खुटारी प्रीमियर लीगमध्ये हक्का खुटारी केलं का? काय म्हणशील? खूप छान वाटतं ही स्पर्धा झाल्याबद्दल. हे होते नीरज मात्रे. तुझ्या संघाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हडलं का प्रकाश दादा मात्रे नाणेफेकी हरले तर वाटेला आली आहे फलंदाजी. किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत 50चा टार्गेट. तुम्ही स्वतः सिनियर खेळाडू आहेत, जबाबदारी कित्येक वर्ष क्रिकेटला प्राधान्य केले. सिनियर खेळाडू आहेत, यंगस्टरांना काय तुमच्याकडनं सूचना असेल? आणि मी म्हणेन ना 40-45 धावाचा प्रयत्न नक्कीच असेल. असे कोणते फलंदाज आहेत यंगस्टर की 50-55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतील आपल्या टीमसाठी? प्रयत्न करणारच. आता बोलून मी सांगणार 60 मारणार, उद्या 40 झाल्यानंतर काय करणार? नवीन पोरं आहेत, त्यांना आपल्याला फक्त प्रोत्साहन द्यायचं आहे. चांगलं योगदान आपल्या ओपिनियन पाहायला भेटलं. आणि मी या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? 4थ्या वर्षामध्ये आता ही स्पर्धा प्राधान्य होती आणि मी म्हणे या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आमचे एकच नंबर असतो, स्पर्धेचा विषयच नाही. या आमच्या रायगडमध्ये बोललं तरी चालेल. ही कुठरची स्पर्धा म्हणजे नामवंत स्पर्धा असतो. नक्कीच नक्कीच चांगलं ड्रेस कोड पाहता. हे होते प्रकाश मात्रे. तुमच्या संघाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल यश कंट्रॅक्शन त्यांच्या अगेन्स्ट निधी 11. नाणेफेकी जिंकले नीरज मात्रेनं क्षेत्ररक्षकांचा घेतला. निर्णय बॅटिंगसाठी अहमद केला प्रकाश मात्रेच्या यश कंट्रॅक्शन टीमला. तर गोविंददादा गायकर यांचा आम्ही करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान. तर गोमादादा मात्रे यांच्या हस्ते आम्ही करतोय इथे साहेबांचा शुभ सन्मान. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आमचं व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा. असंच प्रेम आमच्यावरती असू द्या. जाऊया आपण मॅच कडे, जिथे मॅच सुरू आहे. दोन संघांमध्ये लढत आहे. तर मी म्हणे ना इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित किसनदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल. गोमा म्हात्रे यांच्या हस्ते आम्ही करतो दादांचा शुभ सन्मान. तर बघा रिव्ह्यू एक लक्षात घ्या, जर पंचांनी जर रिव्ह्यू मागितला तरच आम्ही रिव्ह्यू देऊ. फक्त हाईट फॅक्टर साठी जर रिव्ह्यू पंच जर घेतला तर आम्ही रिव्ह्यू देऊ, आणि अन्यथा रनआउट साठी आणि कुठल्याही प्रकारचा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नसणार हे लक्षात घ्या. प्रणित मात्रेचा षटक क्रमांक 2. हा बॉल इथे मात्र पाहावं लागेल. लगातारचा मी म्हणेन ना, आपण क्रिकेटमध्ये 3 बॉल 3 षटकार पाहिले, 3 बॉल 3 चौकार पाहिले, 3 बॉल 3 विकेट. पण या खुटारी प्रीमियर लीग मध्ये ना पहिल्या सामन्यामध्ये 3 बॉल 3 वाईट पाहिले प्रणित मात्रेच्या माध्यमातून. हाताचा बॉल इथे अपील जोरदार आहे. अपील खूप मोठी केली होती आणि या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. आणि एका धावेच्या बरोबरीने ना धावफलकावरती धावा पुढे जात असतील. आता मात्र 16 धावा. आता आमचा 4 संघ आहेत ना आपले 4-4. 3 संघांचं समजा 2-2 पॉईंट झालं तर 3 संघ निघतात. 3 एकाला बाय दिली जाईल आणि 2 सुपर ओव्हर खेळवलं जाईल. तर बघा जर पॉइंट टेबलचा जर विचार केला तर पॉइंट सेम असतील ना, तर 3 संघ जर म्हणजे प्रवेश केला 3 संघ पुढे जातील ना, त्यामधलं आम्ही बाय ओढू, लकी ड्रॉ होईल आणि त्याच्यातून 1 संघ पुढे जाईल आणि 2 संघांमध्ये मॅच होईल. हे लक्षात घ्या. अशी सूचना आम्हाला आयोजक जयेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आली आहे. हा बॉल उडवला, झेल आहे, सोपा झेल आणि इथे लागणार आहे मैदानावरती दुसरा धक्का. जीतू मात्रला यावं लागेल माघारी. डीजे
धावपलकावरती जर धावा पाहिल्या ना तर 17 धावा धावपलकावरती. जर 17 धावेचा विचार केला 1966ला ज्यानं पक्ष स्थापना केली, पक्ष प्रमुख हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे आपल्यात नाही आहेत ना, त्यांना मात्र मी म्हणेन 1966ला जो 350 वर्षापूर्वी भगवा महाराजांना घेतला होता, शिवाजी महाराजांना, तोच भगवा 1966ला हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे घेतला. आणि त्यांचा मात्र स्मृती दिवस म्हणजेच 17 नोव्हेंबरला ते आपल्याला सोडून गेले. आणि 17 धावा धावपलकावरती फ्रंटफूटला येऊन नजाकत पाहायला भेटली. हा क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून आला. हा 1 बाउन्स इंटू द रोप, हा चौकार. आताचा बॉल इथे, थँक्यू डीजे. आताचा बॉल इथे विकेट कीपर मात्र तिथे थ्रो अचूक आला. इथे रन आउटची संधी. इथे अमित सरना मी म्हणे निलेश माथुरला रनआउट झाला असताना मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला भेटली. व्यवस्थित क्रीज वरती पोहोचतात आणि अशा प्रमाणे षटक क्रमांक संपलं दुसरं आणि 2 षटकार समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 23 धावा बॅटिंग करणाऱ्या रुद्रा 11 टीमच्या डीजे. मच्छिंद्र मात्रेचा वापर या केला जातो या षटक क्रमांक 3 मध्ये या मैदानावरती. सिनियर ज्युनियर त्यानंतर लहान मुले या खुटारीच्या मैदानावरती फक्त कलामत चुकती पाहायला भेटली. चेंडू सरळ जाईल फाईन बाउंड्री लाईनच्या रिझन मध्ये. निलेश मात्रेच्या बॅट बंद आलाय चौकार. ती धावा धावपलकावरती
इथे चेंडू वाईट आहे, ऑप्शनला सोडून जातोय. धावपलकावरती धावा 1 ने पुढे जातील. 31 धावा धावपलकावरती. आताचा बॉल उडवलाय, उंच दर गेलाय. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असताना हा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जयेश मात्रेच्या बॅटमधून हा षटकार. सदोतीस धावा धावपलकावरती. बघा आपण मिनीवर आपण काही ते प्रॅक्टिस नाही करतो मित्रांनो. असे आयोजकांकडून आम्हाला सूचना द्यायची, सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ही कुठारी प्रीमियर लीग आहे आणि मिनीवर होणार नाहीये. जर एखादा प्लेअरला दुखापत तर त्याच्यानंतर डिसिजन ठीक आहे, तर आपण ओव्हर मात्र करू शकाल. आताचा बॉल इथे खराब आहे, पंचाचा इशारा. जयदास मात्रे. मी म्हणेन ना कुटारी प्रीमियर लीग ना या मॅच मध्ये खूप खुश आहेत. कोणताही संघ असो पण अख्खा कुठारी खेळतोय सर्व. मात्र मी म्हणेन ना एखाद्या खेळाडूला प्रोत्साहन तर नक्की दिलेलं अमित सर, यात मात्र शंका नाहीये. हे सिनियर खेळाडू आहेत, असे प्रकार आपल्याला पाहायला भेटतील, काही हरकत नाहीये. कारण की क्रिकेटवरती कित्येक वर्ष लांब झालीत आणि आता मात्र तो क्रिकेट पुन्हा एकदा खेळतायत ना, तर कुठेतरी थोडा थकवा जाणवतो किंवा मी म्हणेन ना एक्सरसाइज नसल्यामुळे हा क्रिकेटचा पाहायला भेटलो. आताचा बॉल इथे मात्र कट केली आहे, ऑल ऑन द कार्पेट. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण. या ओव्हरचा जर व्हाईटचा विचार केला तर 3 व्हाईट 4. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आताचा बॉल बॅटची येणार आहे, जिथे मात्र गोलंदाज पोहोचले नाही. या बॉलवरती एक धाव एका धावेच्या मदतीनं 42 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल बॅट चिकट लागली होती, चेंडू मागे जातोय. या बॉलवरती एक धाव. षटक क्रमांक संपलं. 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 43 धावा 2 गण्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना रुद्रा 11 टीमची डीजे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये 8 सामने खेळवायचे आहेत. वेळेच्या बाबतीमध्ये थोडा संदर्भ करा आम्हाला. 8 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चला सामना सुरू करा. जर स्कोर लेवल झाला ना तर सुपर ओव्हर, जर स्कोर बरोबर झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. हे लक्षात घ्या सर्व संघानं. अजून 11 धावेची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि करावा लागतील तर म्हणतो 11. या षटकामध्ये मी म्हणेन ना 2 नंतर 3 धावा लागतात. मॅच शेवटच्या मोमेंटला रंगतदार पाहायला भेटेल. मयूर म्हात्रे त्याच्या समोर निलेश म्हात्रे, दोन्ही संघाचे एकमेकांसमोर बॅटल आहे. या षटकाचा पहिलाच बॉल फक्त सन्मान दिला, हलक्या हाताने खेळून काढला. इथे डायरेक्ट हिट. जर पहिल्या डायरेक्ट हिट दिला असताना तर मी म्हणेन चित्र काहीतरी वेगळं पाहायला भेटलं. सहजय म्हात्रे
आणि एका धावेच्या बराबरीनं धावफलकावरती धावा. अठरा या धावसंख्येवरती निलेश मात्र खेळतोय. षटकातील पुढचा बॉल. या शॉट मध्ये ना नजाकत पाहायला भेटली. चेंडू भोवऱ्यासारखा गरगाळत चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय. जयेश मातेच्या बॅटमधनं कलात्मक चौकार. थँक्यू डीजे. आई एकविरीचं संगीत आपल्याला पाहायला भेटलं. कुलस्वामीनी कुलदेवीला जर बनावा असं झालं तर या बॉल नंतर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत एक माहिती जरूर पोहोचू. या षटकातील पुढचा बॉल. हाताचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. हा एकविर संगीत डीजेच्या माध्यमातून पाहायला भेटलं या मैदानावरती. हा एकवीर जर बद्दल म्हणावं असं झालं ना तर चुकल्यावरती कान धरते, पडल्यावरती घेते आवरून. चुकल्यावरती कान धरते, पडल्यावरती घेते आवरून. जेव्हा जेव्हा मी आयुष्याला कंटाळतो ना तेव्हा आई एकविरा घेते मला सावरून. आई एकविरा घेते मला सावरून. कुलस्वामिनी कुलदेवी डीजे संगीत डीजेच्या माध्यमातून इथे पाहायला गेलं ना ह्या चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पंचांचा इशारा हा वाईट बॉल आहे आणि 49 धावा धावफलकावरती आणि विजयापासून फक्त 5 धावा दूर आहेत. मी म्हणेन चांगली बॅटिंग केली ना सुरुवातीचा निलेश मात्र ना कॅप्टन लिडिंग फ्रंट नेहमी का म्हटलं जातं. कॅप्टनवरती जबाबदारी आहे ना ती जबाबदारी पार केली मी म्हणे अक्षरशः खुटारीच्या मैदानावरती. खुटारी प्रीमियर लीग मध्ये निलेश मात्रेनं हा चेंडू पुन्हा एकदा डॉट आहे आणि एका धावेच्या निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू धावफलकावरती धावा 49 पाहू शकाल. एकोणपन्नास धावा धावफलकावरती. विजयापासून 5 धावा दूर आहेत. आता बॉल फक्त सन्मान दिला आनंद कार्पेट. चेंडू सरळ झालाय बवऱ्यासारख्या घरंगळात डेव एक्स्ट्रा खबर मध्ये. तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा आणि तिसरी धाव इथे लेझी क्रिकेट. मी म्हणेन आता बॅटिंग फिल्डिंग करत असताना रॉयल किंग ग्रुपच्या माध्यमातून लेझी क्रिकेट खेळला जातो. या 2 धावफलकावरती धावा 50 पलटली आहे. 51 धावा. आता विजयापासून फक्त 3 धावेची गरज आहे. 3 धावेची गरज या षटकातील. अजून चेंडू शिल्लक असेल शेवटचा. आताचा बॉल बॅटची नरे जिथे कॅच पर्यंत पोहोचले होते जमीनला धान झालेत आणि या बॉल वरती निर्धाव चेंडू. आता मात्र येणारे बॉल असतील या मैदानावरती 6 आणि करावा लागतील 3 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. इथे निलेश मात्रेचा जर विकेट पडला ना तर इथे मी म्हणेन मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट निर्माण होईल. मॅच मध्ये ट्विस्ट जर निर्माण करायचं असेल ना बॉलिंग करणारा यावेळेला रॉयल किंग ग्रुपला तर निलेश मात्रेला इथून मात्र बाद कराव्या लागेल. मैदानामध्ये थांबावं लागेल. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. महाराजांचं संगीत डीजेच्या माध्यमातून पाहायला भेटलं. डीजे मास्टर महाराजांचं अस्तित्व ना नेहमी प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करणारं संगीत महाराजांचं. आताचा बॉल इथे मात्र सुरेख इथे रन आऊटची संधी निर्माण झाली असती. या बॉलवरती एक धाव दुसरीचा प्रयत्न. इथे लेझी क्रिकेट. आता दुसरी धाव इथे मात्र काहीच नाहीये. काय हरकत. मी म्हणेन ना इथे निलेश मात्रला स्ट्राईक दिली असती ना आता तर इथे मॅच मध्ये काहीतरी जयेश मध्ये स्ट्राईक लागला असता तर काय कधी विचित्र पाहायला भेटलं असतं. हलके हातानं आणि हा बॉल आलाय निर्धाव. अजूनही मॅच मध्ये येणारे 4 बॉल आणि करावा लागतील 1. षटकातील पुढचा बॉल. आता इनफिल्डच्या ओव्हरनं उडवला. हा मॅच फिनिश केली जाते डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये निलेश मात्रेच्या माध्यमातून आणि पहिली मॅच जिंकली आहे या मैदानावरती रुद्रा 11 टीमनं. चला लाईनअप करा. आपण लाईनअप करा हस्त आंदोलन करा. आणि पहिली मॅच ना या मैदानावरती जिंकली आहे रुद्रा 11 टीमनं.
चला लाईन अप करा आपण. पहिली मॅच इथे विजय प्रस्थापित केला मी म्हणेन अक्षरशः निलेश म्हात्रेच्या रुद्र 11 संघानं. चला बघा स्पर्धा तुमची जे कुठारी प्रीमियर लीग आहे हस्तांदोलन करा आपण.